नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण RSTV द बिग पिक्चर मराठीमध्ये युरोपियन युनियन टेक्स ऑन चायना म्हणजेच युरोपियन संघाचे चीनला आव्हान या विषयावर मराठीत चर्चा करणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. आजच्या भागाचे अतिथी होते मोहन कुमार, फॉर्मर ॲम्बॅसिडर, पूर्व राजदूत, प्रमित पाल चौधरी, फॉरेन एडिटर, हिंदुस्तान टाइम्स, प्रोफेसर गुलशन सचदेवा, सेंटर फॉर युरोपियन स्टडीज, JNU. अँकर नेहमीप्रमाणे फ्रँक राउझन परेरा. तर फ्रँक सर विचारतात मोहन कुमार सरांना, जे की पूर्व राजदूत राहिलेले आहेत, व्हॉट वेंट डाऊन ऑन मंडे बिटवीन PRC अँड यू. म्हणजे आता तुम्हाला मी याची पार्श्वभूमी सांगून देतो. PRC म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे चायना, आणि युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन संघ आहे 27 देशांचा. नुकताच ब्रिटन और युनायटेड किंगडम त्याच्यातून बाहेर पडल्यामुळे 2827 झाले. तर यांच्या दरम्यान समिट झाली मंडेला. तर त्या पार्श्वभूमीवर हा रिपोर्ट म्हणजे हा बिग पिक्चर आयोजित करण्यात आला होता. तर ती म्हणजे अत्यंत खूपच काहीच त्यातून निष्पन्न झालेलं नाही. तर त्याबद्दल आजची ही चर्चा आहे. तर आपण बघू शकतो युरोपियन युनियनचे टोटल 27 देश आहेत, एरिया आहेत 42,33,262 चौरस किमी, पॉप्युलेशन आहे 447 मिलियन, आणि GDP आहे 20.366 ट्रिलियन. म्हणजे मोठा एक समजू शकतो आपण भागीदार. PPP टर्म्समध्ये आहे ती, पण तरी 16 ट्रिलियन नॉमिनल टर्म्समध्ये. पर कॅपिटा आपण इथे बघण्याजोगा $45,000 आहे. म्हणजे खूप हायली रिच्ड कंट्री आहे असं आपल्याला माहिती आहे. गिनी इंडेक्स मीडियम आहे, SDI इंडेक्स व्हेरी हाय आहे, 0.899 जवळपास 1च्या जवळ आहे. म्हणजे खूप मानव विकास निर्देशांक चांगला आहे. आणि करन्सी आहे युरो. काही ठिकाणी त्यांची स्वतःची पण करन्सी आहे, पण युरो ही जनरली अक्रॉस 27 स्टेट्स म्हणजे 27 जे युरोपियन युनियनचे सदस्य देश आहेत त्यांच्यात वापरली जाते. नुकताच आता ब्रिटन बाहेर पडला त्याच्यातून, त्यामुळे 2827 झाले. तर मोहन कुमार सर म्हणतात ऑल इज नॉट वेल, म्हणजे सगळं काही चांगलं नाही आहे. आता तुम्हाला माहीत आहे की गेल्या काही वर्षात युरोपचे देश आहे, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड आणि इत्यादी जे देश आहेत, स्वित्झर्लंड, बेल्जियम, यांचं आणि चायनाचे खूप संबंध वाढत होते, इकॉनॉमिक आणि सामरिक पण. कारण की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनने युरोपपर्यंत पोहोचवला. आणि तो असं मानतो की एकदम ही जी प्लेट आहे एशिया आणि युरोपची, त्याला युरेशिया म्हणतो, ती एकत्र आहे. आणि त्या प्लेटवर या देशांवर चीनचं अधिराज्य त्यांनी गाजवायला पाहिजे. त्यामुळे युरेशियन अशी संकल्पना चीन राबवत आहे. त्याच संकल्पनेतून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, पहिलं त्याला वन बेल्ट वन रोड नाव होतं, पण त्याच्यातून एक असा संदेश जातो एकाधिकारशाहीचा, तर त्यांनी ते नाव चेंज करून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ठेवलं. सुरुवातीला त्याला म्हणजे अमेरिकेच्या धमकीमुळे लोक जॉईन नव्हते करत, वेस्टर्न युरोपचे, पण आता इटलीने गेल्या काही वर्षात जॉईन केलं. आणि पॅन्डेमिकनंतर आपण बघू शकतो इटलीची हालत काय आहे. म्हणजे त्याचा संबंध नाही आहे, पण चीनची जी हेजेमॉनिक जी एकाधिकारशाही गाजवण्याची जे आहे, लोन देऊन डेट ट्रॅप करण्याची, म्हणजे कर्जबाजारी करून तेथील मग सगळे अधिकार आपल्या अधिकार क्षेत्रात आणण्याची, तर त्याला लोक कंटाळले. आणि कधी ना कधी ते समजेल, जसं श्रीलंकेला समजलं. तर अमनटोटा पोट शेवटी गिरवी द्यावा लागला. आता पाकिस्तान तर माहीतच आहे, नुसतं भीक मागायचे काम करते आणि कटोरी घेऊन जाते, तर त्यांच्या तर सोडूनच द्या. पण बाकी जे वेस्टर्न युरोपियन कंट्रीचे लोक आहेत, श्रीमंत आहेत, तर त्यांनी याच्या जाळ्यात पडू नये. पण असो, तर तिथे जास्त इंटिग्रेशन वाढत होतं. तर ते समिट गेल्या 2 वर्षापासून, मागची समिट चांगली झाली एप्रिल 2019ची, पण आता यावर्षीची जी समिट आहे 2020 जूनची, जी आधीच पोस्टपोन झाली होती, ती अत्यंत खराब होती. एकही जॉईंट डिक्लेरेशन होत असते मित्रांनो, कोणतीही समिट झाली. समजा आता इंडिया ऑस्ट्रेलियाची समिट झाली, मोदीजी आणि आपले स्कॉट मॉरिसन व्हर्च्युअली भेटले, तर एक जॉईंट स्टेटमेंट निघत असते की बा आपण ह्या गोष्टीवर कॉपरेशन किंवा सहकार्य करू बा. तर एकही म्हणजे जॉईंट कम्युनिके म्हणतात त्याला, तर ते निघालेलं नाही. नो जॉईंट स्टेटमेंट. फक्त एक अग्रीमेंट झालं इरेनियन न्यूक्लिअर डीलवर, कारण की ते दोघे P5 कंट्रीजसोबत झाली होती. P5 कंट्रीज म्हणजे युनेस्कोचे परमनंट मेंबर्स चायना, रशिया, UK, फ्रान्स आणि अमेरिका, ह्या 5 जणात झाली होती. प्लस एक जर्मनी होता त्याच P5+1, आणि इराणसोबत त्यांनी डील केली होती. तर त्यात फक्त त्या गोष्टीवर एकमताचे, आणि ते पण युरोपचा विषय नाही, तो इराणमधल्या गोष्टीचा तो विषय आहे. असो, तर याच्यावरूनच असं कळते की डिफरन्स किंवा जे मतभेद आहे ते वाढत आहे.
युरोपियन आणि चायनासोबत. कारण की साहजिकच आहे, म्हणजे त्यांची जी महाशक्ती होण्याची जी पद्धत आहे तीच खटकत आहे सगळ्यांना. म्हणजे पीसफुल रेस करून बरोबर डेंग शॉपिंगच्या काळात त्यांनी लिबरलायझेशन केलं, पण पॉलिटिक्सचं लिबरलायझेशन नाही केलं. तिथे कम्युनिस्ट पार्टीचे एकाधिकारशाही चालते आणि मग त्याला अथॉरिटॅरियन रिजिम म्हणतात. बाकी तर कॅपिटलिस्टच आहे तिथे, पण स्वतःला कम्युनिस्ट म्हणतात. रिअल टर्म्समध्ये कम्युनिस्ट कंट्री कोणती उरलीच नाही आहे. एक नॉर्थ कोरियाचं समजा एक्झाम्पल सोडलं, तर दुसरी एक हार्डकोर कम्युनिस्ट कंट्री म्हणतात ज्याला, ती उरलीच नाही आहे पूर्ण जगात. कम्युनिझमचा अर्थच यांनी चेंज करून टाकला. तर म्हणजे डील तेवढी काही खास नाही झाली आणि आता पोस्टपोन झाली आहे सप्टेंबर 2020मध्ये परत. ही वर्षच 2020 हे युरोपियन युनियन आणि चायनासाठी त्यांनी राखीव केलं होतं की आपले संबंध आपण ह्या वर्षात अजून वाढू. तर ही समिट रेग्युलर होणारी अजून एक सप्टेंबरमध्ये होणारी लेप्झिग म्हणजे एक जर्मनीतलं शहर आहे, तिथे एक समिट होणार होती युरोपियन युनियन आणि चायनामधली, ती पोस्टपोन करण्यात आली. त्याचं कारण असं सांगण्यात येतं आणि ती समिट ठेवण्यात अंजेला मर्केल जे की जर्मनीचा चान्सलर हे तिचं सर्वोच्च पद आहे एक्झिक्युटिव्हमधलं. जसं आपल्या इथे प्राईम मिनिस्टर आहे ना, तर तसं तिथे चान्सलर आहे. तर चान्सलरच्या आधी सगळे अधिकार असतात. तर अँजेला मर्केल हे मोठं नाव समजलं जाते, म्हणजे युरोपियन युनियनची सगळ्यात जुनी नेता असं समजून घ्या. त्यांचा सगळा मान वगैरे म्हणजे आहे अँजेला मर्केलचा. धोरण त्यांचे एकदम उदारमतवादी, म्हणजे लिबरल साईडला त्या मोडल्या जातात. पण ती पोस्टपोन करण्यात आली. कारण कसं आहे, US मधले इलेक्शन होणार आहे नोव्हेंबर 2020मध्ये. तर सप्टेंबरमध्ये समजा काही निगोशिएशन्स करायचे असतील, काही वाटाघाटी करायच्या असतील युरोपियन युनियनसोबत, तर अमेरिकेला पण त्यात धरावं लागेल. आता आता ठीक आहे, आता तुम्ही सप्टेंबरमध्ये समिट घेतली, तर आता तुम्हाला कोणाशी वाटाघाटी करावं लागेल? अमेरिकेमध्ये ट्रम्पसोबत. आणि यंदा कदाचित ट्रम्प नाही आला आणि जो बायडन आला तिथे अमेरिकेत निवडून, तर मग त्यांच्याशी पुन्हा करावं लागेल. तर मग ते आता असं ते राजकारण आहे त्याच्यामागे, त्याच्यामुळे ते पोस्टपोन केली. त्यावर अंजेला मार्केल खूप स्वतः असा रागावलेला असं पण रिपोर्ट्स आहेत. परत दुसरा फ्रँक सर विचारतात गुलशन सचदेवा सरांना, जे की प्रोफेसर आहेत JNUचे. व्हॉट आर दिस थ्री बिगेस्ट इश्यूज बिटवीन EU अँड PRC. म्हणजे आता जे एकदम खटपट उडालेली आहे, तर याच्यातले 3 सगळ्यात मोठे जे मतभेदाचे जे बिंदू आहेत ते कोणते आहेत? आणि सगळ्यात EU म्हणजे युरोपियन संघाच्या अजेंड्यावर सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? तर गुलशन सचदेवा सर म्हणतात की युरोपियन युनियन आणि चायना, म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, ह्या दोघांचेही एक इन्फ्लुएन्स आपापल्या एरियात. जसं एशियात चायनाचा दबदबा आहे, म्हणजे युरोपीय भागात युरोपियन युनियनचा दबदबा आहे, आणि ते दोघांचे पण ॲम्बिशन आहे. आता चायनाचे ॲम्बिशन कोणापासून लपून राहिलेलं नाही, महत्त्वाकांक्षा ॲम्बिशन. आणि युरोपियन युनियनची महत्त्वाकांक्षा अशी की इकॉनॉमिक पण आहे, पण त्यांना जिओपॉलिटिकल म्हणजे भूराजनैतिक पण त्यांना खेळायचं आहे, रोल प्ले करायचा आहे. पण कसं आता त्यांच्या क्षमता कमी पडते, जसं ते US सोबत जातात, पण आता US त्यांनाही झिडकारत आहे, तर त्यांना एक पार्टनर शोधत आहे. तर त्याच बाबतीत पुढे डिस्कशनमध्ये असं म्हटलेलं आहे की भारताने त्यांच्यासोबत कॉपरेशन करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे, की त्यांचा पण रोल इंडो पॅसिफिकमध्ये वाढवून कसं म्हणजे फ्री पॅसेज राहील सगळ्यांना, आणि जे इंटरनॅशनल ऑर्डर आहे ते मेंटेन राहतील. कारण तुम्हाला माहिती आहे चायना सगळे इंटरनॅशनल ऑर्डर्स त्यांच्या समजा कामी नाही आले, तर ते पायी तुडवून पुढे चाललेलं आहे. तर त्यांना काउंटर करण्यासाठी आपल्याला नक्कीच सहकार्य करावं लागते, आणि युरोपियन युनियन याच्यासाठीच एकदम चांगलं आहे. आणि दोघांचा इकॉनॉमिक क्लाउड पण आहे. आता तुम्ही पाहिलं, आपण 20 ट्रिलियनची अर्थव्यवस्था युरोपियन युनियन संघाची पूर्ण आहे. जर्मनी एकदम मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, पूर्ण गाड्या मर्सिडीज, तुम्ही फोक्सवागन सगळ्यांचे हेडक्वार्टर्स जर्मनीत आहे. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्समध्ये BMW वगैरे सगळ्या जर्मन कंपन्या आहे. तर याचं हाय एंड जे ऑटोमोटिव्ज आहे ते सगळं जर्मनीत बनते. परत आणि चायनाचं पण माहिती आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. तर आता चायनामध्ये जी लोकसंख्या वाढत आहे, तर ते कसं त्यांचं म्हणजे गरिबी उत्थान पण होतं आहे, म्हणजे त्यांचं इन्कम पण वाढतं आहे पर कॅपिटा. तर ते कसं आता लहान गोष्टीत इन्व्हेस्ट न करता, ते आता कसं आता लोकांकडे पैसा येतो, तर ते जे अजून पाहिजे तर ते अजून महाग गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतात. ते जे महाग गोष्टींचं मार्केट आहे ते युरोप पण बनू शकते इकडे, आणि चायनाचं युरोप बनू शकते, आणि युरोपचं चायना बनू शकते. दोघे ठिकाणी हाय एंड त्याला कन्झ्युमर मार्केट म्हणतात, तर ते आहे. परत 640 बिलियन युरोज म्हणजेच $2 बिलियन ट्रेड एव्हरी डे होतो. एव्हरी डे काढला तर एवढा मोठ्या प्रमाणावर होतो. आणि ची गोष्ट करण्यात येते तर 17+1 अरेंजमेंट आहे चायनाशी सेंट्रल आणि ईस्टर्न युरोपियन कंट्रीजसोबत. सेंट्रल आणि ईस्टर्न युरोपियन कंट्रीज कोणत्या, तर इथे दिल्याप्रमाणे अल्बेनिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, ह्यावाल्या बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, एस्टोनिया, ग्रीस, हंगरी, लॅटविया, लिथुआनिया, नॉर्थ मॅसिडोनिया, मॉन्टिनिग्रो, पोलंड, रोमेनिया, सर्बिया, स्लोवाकिया आणि स्लोव्हेनिया, ह्या 17 अधिक 1 म्हणजे चायना.
जो आहे, तर हे त्यांचं आहे. तर या कंट्रीजमध्ये जरा जास्तच दबदबा आहे. ग्रीसला तर एकदम आता एवढं त्यांची कंडिशन अर्थव्यवस्था बेकार झाली होती का त्यांना बेलआउट पॅकेज घ्यावं लागलं. परत ह्या कंट्रीजमध्ये पोलंडमध्ये पोर्ट विकत घेतलं चायनाने. तर हे कसं स्ट्रॅटेजिक गोष्टी झाल्या. पोर्ट विकत घेणे म्हणजे काय साधी गोष्ट, तिथे काही म्हणजे चायनीज मिलिटरी डिप्लॉय होऊ शकते. तर फ्युचर दृष्टिकोनातून हे स्ट्रॅटेजिक इश्यू झाले. तर जास्त इंटिग्रेशन वाढत होतं. लास्ट 2 इयर्सपासून पण काय झालं, मूड चेंज झाला. मूड चेंज झाला म्हणजे एकाएकी नाही, चायनाच्या जे हे गोष्टी समजल्या की बा तुमच्या ह्याच्यात हेवी इन्व्हेस्टमेंट करून तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या अंडर घेऊन घेणे आणि मग त्याच्यावर आपला हक्क गाजवणे. तर मग हे कोणत्याही देशाला पटणार आहे का? तर नाही. परत आता हाँगकाँगचा इश्यू कसा, तर तिथे नॅशनल सिक्युरिटी लॉ आणला, आपण डिस्कस केलं, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता त्याविषयीचा इश्यू. आणि तिथे नॅशनल सिक्युरिटी लॉ आणला तर आता तिथे अजून चायनाचं सर्व्हिलियन्स वगैरे वाढेल. परत त्याचं अजून एक कारण असं की 50% जी युरोपिय संघाची जी गुंतवणूक आहे ती वाया हाँगकाँग जाते. म्हणजे हाँगकाँगचं मार्केट मोठं आहे ना, तर तिथून ते राऊट करतात. राऊट म्हणजे समजा असं तुम्ही समजा, आता समजण्यासाठी जास्त डिटेलमध्ये न जाता, तिथून एक स्टॉप घेऊन ते इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या देशात जाते, कारण तिथे टॅक्स एक्झम्पशन वगैरे भेटतात म्हणून. हाँगकाँग म्हणा, सिंगापूर म्हणा, ह्या देशातून. म्हणून ह्या हे जे देश म्हणा, जे भाग आहे, तर यांच्या इकॉनॉमी एवढ्या वाढलेल्या आहेत. प्युअरली कॅपिटलिझमवर चालतं सिंगापूर वगैरे सारखे देश. तर पुढे मग आणि हां, अजून एक आहे कोविड-19 लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. तुम्हाला माहिती आहे ब्रिटन तर आता ठीक आहे निघाला, पण बाकी देशातही फ्रान्स, जर्मनी, स्पेन, विशेषतः इटली या देशात किती हाहाकार माजवला कोविड-19ने. ते पण कशामुळे? लॅक ऑफ ट्रान्सपरन्सीमुळे. सुरुवातीला WHO ला सांगितलं, जागतिक आरोग्य संघटनेला, की ह्युमन टू ह्युमन म्हणजे मानव टू मानव काही प्रसारायचा नाही आहे बा, आणि नंतर माहीत पडलं का मानव टू मानवच प्रसार आहे. तर असं लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. परत हे काय आहे, चायनाचे ते गुड्स इथे ते डंप करतात. त्यांना चांगला मार्केट ॲक्सेस आहे चायनाच्या वस्तू आणि सेवांना. कुठे? युरोपियन संघात. पण तेवढ्याच प्रमाणात ॲक्सेस हा चायनीज मार्केटमध्ये भेटलेला नाही युरोपियन संघाला. तर त्याच्यावरचं अग्रीमेंट पण होत नाही आहे. तर तो पण एक इश्यू आहे. आणि ठीक आहे, चायनाला हा एक झटकासारखाच आहे, कारण की चायना त्यांच्या म्हणजे पॉलिसीमध्येच युरोपला कधीही त्यांनी रायवल किंवा दुश्मन असं पाहिलं नाही. जसं अमेरिकेला, भारताला ते दुश्मन म्हणून पाहतात. त्यांच्या पॉलिसी पण तसे डिझाईन करतात. तर चायनाला त्यांनी पाहिलं नाही. तर त्यांना हा झटका टाईपच आहे. PRC म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, त्याच्यावर पेपर्सवर आहे ॲम्बिशन ऑफ युरोप अँड एक चायनीज थ्रेटवर. तर असे आता हे रिलेशन्स डिटिरिओरेट होत आहेत. पुढे फ्रँक सर विचारतात प्रमितपाल चौधरी सरांना, व्हॉट चेंजेस इन लास्ट 14 मंथ्स वाय EU टेकिंग ऑन चायना ॲट दिस जंक्चर. म्हणजे असे काय 14 महिन्यात फरक पडला. कारण की 14 महिने काहून म्हणताय, कारण की गेल्या एप्रिलमध्ये 2019मध्ये एक चांगली समिट झाली होती दोघातही, युरोपिय संघात आणि चीनमध्ये. तर आता 14 महिन्यात काय झालं बा, आणि आता युरोपियन संघ चायनाच्या विरोधात का बरं उभा ठाकला आहे. तर प्रमित सर म्हणतात की लिबरल्स म्हणजे उदारमतवादी, युरोपियन संघाचे युरोपीय देश जे पश्चिमात्य देशातील थोडे लिबरल समजले जातात. ट्रम्प नाही म्हणताय मी, ट्रम्प तर कन्झर्वेटिव्ह आहे एकदम, राईट विंग, तर ते सोडून द्या. पण जे US आणि EU मधले जे लिबरल लोक आहेत, तर त्यांची एक चायना फॅन्टसी होती. आता चायना फॅन्टसी काय आहे? तर चायना फॅन्टसी म्हणजे आता कम्युनिझम आहे. कम्युनिझम आणि कॅपिटलिझमचं खूप मोठं महासंघर्ष झालं. त्या याच्यात कम्युनिस्ट कंट्री रशियाकडे पूर्ण लक्ष होतं, तर ती तर तुटली. त्याचं इकॉनॉमिक पॉवरही कमी झाला. त्याच्यात चायनाकडे यांचं दुर्लक्ष झालं सगळ्या पश्चिमात्य देशांचं. ठीक आहे करत. तर WTOमध्ये म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये चायनाचा प्रवेश 2001मध्ये झाला. WTO स्थापन झाली 1995मध्ये. तर 2001पासून त्यांना वाटलं, हे उलट ह्या गोष्टीसाठी प्रयत्नशील होते कोण? पश्चिमात्य देश. का बरं? कारण समजा चायनाचा प्रवेश झाला WTOमध्ये, जागतिक व्यापार संघटनेत, तर त्यांना वाटलं की लोकांकडे पैसा येईल चायनाच्या, आणि त्यांना जास्त फ्रीडम. म्हणजे आपल्याला कसं आहे, आपल्याकडे पैसा आला ठीक आहे, आपल्या बेसिक नेसेसिटीज संपल्या, गरिबी संपली, आता आपल्याला पाहिजे राजनीतिक अधिकार. तशी एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. पहिले आपल्याला बेसिक गरजा निपटाव्या लागतात, मग आपल्याला राजनीतिक गरज भासू लागते. तर ती करण्यासाठी मग तिथे प्रोटेस्ट होईन, आणि तिथे ते सरकार पडून जाईन, कम्युनिस्ट करतात. पण असं काहीच झालं नाही. उलट हे पूर्ण गहाण राहिले. एवढी त्यांचं ट्रेड वाढलं. आता चायनाचं म्हणजे उद्याचं कारणच हे WTO आहे. सगळ्या देशात म्हणजे ॲट पार पूर्ण डम्पिंग करून, पूर्ण तिचे सिक्रेट्स चोरून,
स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजीचे आणि तेच रिव्हर्स इंजिनिअरिंग करून परत वापस आपल्या देशात एवढी भयंकर प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करतात. आपण म्हणतोय की तिथचे जो इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स म्हणजे किंवा इतर स्टुडंट्स आहे ते आपल्या विद्यार्थी दशेतच ते कॅल्क्युलेटर वगैरे लहान लहानशा गोष्टी असेंबल करणं सुरुवात करतात. इतक्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आहे. कॅसिओ वगैरे जे आपण बघतो, त्याला कॅल्सी म्हणतात इंजिनिअरिंगवाल्यांना. तर असं एवढ्या मोठ्या प्रमाणात आता ते तो उद्देश तर सफल झाला नाही पाश्चिमात्य देशांचा का तिथे डेमोक्रेसी येऊन जाईन बा, पण ट्रेड इतका वाढला आणि त्याचा फायदा चायनाला इतका झाला की आता चॅलेंज करत आहेत पाश्चिमात्य देशांना. तर ही आहे चायनाची फॅन्टसी होती, ती एकदम चायनाचं नाईटमेअर म्हणून बदलली. चायनाचं नाईटमेअर म्हणजे जे भीतीदायक स्वप्न असते ते आता समोर येत आहे चायनाचं. असं तर टोटल 50 डायलॉग आहे बिटवीन यू अँड PRC म्हणजे युरोपीय संघात आणि चायनात. 50 प्रकारचे मेकॅनिझम्स आहे बोलण्याचे. 50 डायलॉग्स म्हणजे 50 मेकॅनिझम. आणि US आणि PRCमध्ये आहे 40 प्रकारचे. तरीही एकही ॲग्रीमेंट समजा चायनाच्या विरोधात गेलं तर ते मानणार नाही. तर ही कंडिशन कशी आली, तर त्यांच्या इकॉनॉमिक पॉवरमुळे. $15 ट्रिलियन इकॉनॉमी, $3 ट्रिलियन फॉरेक्स रिझर्व. फॉरेक्स म्हणजे परकीय चलन. भारताचं किती आहे, $500 बिलियन पोहोचलेलं आहे आता. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की तुम्ही बघू शकता. तर आता तर नक्कीच क्लिअर कन्सेन्सस आहे. म्हणजे क्लिअर कन्सेन्सस म्हणजे एक प्रकारचं एकमत आहे कोणात, ट्रम्प आणि बायडनमध्ये. हे ट्रम्प आणि बायडन कोण आहे, ट्रम्प आता जे इलेक्शन येते त्याच्यात रिपब्लिकन पार्टीचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे. आणि डेमोक्रॅटिक पक्षाचा कोण आहे, जो बायडन. तर यांच्या दोघात ह्या गोष्टीवर एकमत आहे पॉलिसीमध्ये की कोणी समजा निवडून आलं तर ते चायनाच्या विरोधात जाणारच आहे. कारण की त्यांना माहीत आहे अमेरिकेचं अस्तित्व हे चायनाच्या विरोधात जाऊनच आहे, नाही तर काही खरं नाही, सेकंड कॅटेगरी स्टेट बनून राहावं लागेल. जे टेरिटोरियल आता डेंग शॉपिंग होते 1978मध्ये, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आले. आपल्या इथे तरी 1991मध्ये आले, पण तिथे 1978मध्येच त्यांनी डेंग शॉपिंगनी म्हणजे माओ झेडॉंगच्या मृत्यूनंतर डेंग शॉपिंग आले तिथे जनरल सेक्रेटरी म्हणून CPCचे. आणि पुढे ते प्रेसिडेंट तेच झाले. तर त्यांनी पूर्ण इकॉनॉमी उघडी केली बाहेरच्या देशासाठी, पण पॉलिटिक्स उघडी नाही केली त्यांनी. कम्युनिस्ट पार्टीचा प्रचार सुरू ठेवला. तर हे इकॉनॉमी उघडी केली तर लोकांकडे पैसे आले, तर त्यांना राईट्सची जाणीव झाली. तर 1989मध्ये मग तियाननमेन स्क्वेअर त्याच्याचमुळे झाले. म्हणजे लोकांना जाणीव होऊ लागली, पण ती इतक्या भयंकर पद्धतीने कुचलण्यात आले की लोकांच्या अंगावरून विद्यार्थ्यांच्या अंगावरून टँक करण्यात आले. तर त्याच्यानंतर मग असं काही झालं नाही. त्याच्यानंतर खूप वचक ठेवण्यात आला तिथच्या लोकांवर, चीनच्या. असो, तर आता अजून एक याच्यात अँगल आहे की मर्कल ट्रम्प डिस्कॉर्ड. म्हणजे ट्रम्पला मर्कल नाही आवडत, मर्केल म्हणजे अँजेला मर्केल, आणि अँजेला मर्केलला ट्रम्प नाही आवडत. दोघेहीचे व्ह्यू इतके परस्पर विरोधी आहे का कॉपरेशन होऊच नाही शकत. आणि युरोपियन युनियनचे नेतृत्व एक प्रकारे जर्मनी करते. कारण जी इकॉनॉमिक ताकद पाहिजे जर्मनी म्हणजे युरोपियन संघात, ती फक्त आणि फक्त जर्मनीमध्ये आहे. फ्रान्सही तेवढं नाही, आता परमनंट सीट असल्यामुळे, न्यूक्लिअर वेपन असल्यामुळे जेवढ्याने होत नाही. जे जर्मनीची पैसा पाहिजे तो जर्मनीकडे आहे. पण तेच मग आता हे उदारमतवादी थोड्या सेंट्रिस्ट आहे अँजेला मर्केल मॅडम, पण ट्रम्प तर माहीत आहे एकदम राईट विंग कन्झर्वेटिव्ह, भिंत उभी करून प्रोटेक्शनिझम वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टीमुळे कॉपरेशनमध्ये अडथळा होतो USA आणि EUच्या. आता एक समिट सजेस्ट केली आहे, पुढे बघू त्यावर. तर चायनाचं म्हणजे चायनाचा पण एक स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे जो प्रभावाचं क्षेत्र आहे. कुठे इटलीमध्ये तुम्हाला सांगितलं मी, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह त्यांनी साईन केलं होतं. परत पोलंडमध्ये त्यांनी पोर्ट विकत घेतला, आता त्यांचं भाडं देईन. तर तिथे समजा काही मिलिटरी डॉकिंग झालं तर उलट यांच्या गळ्याभोवती ते फास विणण्याचा प्रयत्न करत आहे युरोपीय संघाच्या. कारण की हे पूर्वश्रमीचे पॉवर राहिले आणि यांनी काही आडवे म्हणजे हे लिबरल कंट्रीज आहे. तर म्हणजे समजा त्यांनी चायनाच्या विरोधात वक्तव्य केलं तर अशा प्रेशर टॅक्टिक्स वापरता येते. पुढे ब्रिटन आणि नॉर्डिक कंट्रीज म्हणजे हे स्वीडन, डेन्मार्क, ह्या ज्या फिनलंड, ह्या ज्या नॉर्डिक कंट्रीज आहेत यांना नॉर्डिक कंट्रीज म्हणतात. तर ह्या PRCला नक्की सपोज करतात. तर यांच्यासोबत पुढे चालून चालायला पाहिजे. EU टेक्स लॉंगर टाईम टू बिल्ड कन्सेन्सस. आता तुम्हाला माहिती आहे युरोपियन संघ ही अरेंजमेंट आहे, फक्त इन्स्टिट्यूशनलाइज आहे. म्हणजे हेडक्वार्टर आहे ब्रसेल्सला, बेल्जियममध्ये. बेल्जियम हा देश आहे. तर एवढा मोठा 27 कंट्रीजचा देश आहे, तर कोणत्या गोष्टीवर एकमत व्हायला तिथे चर्चा करावी लागते. त्याच्यामुळे वेळ खूप लागतो. कारण की 27 देश काही नाही म्हटलं तरी एक वेगवेगळे देश आहे. तिथच्या लोकांना, तिथच्या जनतेला सांगून काही इम्पॉर्टंट विषयावर त्यांना चर्चा करावीच लागेल. त्यामुळे EU टेक्स लॉंगर, म्हणजे काही करले झालं तरी युरोपियन युनियनला वेळ लागतोच कोणत्याही डिसिजनवर अराईव्ह करायला. आता एक प्रमित सरांनी गोष्ट सांगितली की जर्मन फॉरेन सेक्रेटरी आहे, विदेश सचिव आहे, ते असं त्यांनी ऑन रेकॉर्ड नाही सांगितलं, ऑफ रेकॉर्ड सांगितलं, असं प्रमित पाल सर म्हणतात की
चायनीज ठीक आहे, आता तर आमच्याबद्दल बोलणार नाही. जोपर्यंत त्यांना महत्त्वाचे जे ऑटोमोबाईल कंपोनंट्स जे जर्मनी विरोधात जर्मनीपासून ते घेतात, कारण की जर्मनी ऑटोमोबाईल क्षेत्रातला मोठा मॅन्युफॅक्चरर आहे, तर त्याच्याकडून चायना हे ते कंपोनंट्स घेते. तोपर्यंत तर काही बोलणार नाही चायना, जर्मनी किंवा इतर युरोपियन संघाबद्दल, जोपर्यंत त्याची गरज नाही संपत. जेव्हा त्यांची जी ही गरज संपन, तेव्हा मग चायना, चीन त्याच्याबद्दल टेन्शन नाही घेणार आणि सुरुवात करेल संघर्षाची, युरोपियन आणि चीन संघर्षाची. कारण चायना काय करते, ज्या कंट्रीमध्ये जाते ना, ज्या कंट्रीसोबत करते स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, तिथे तो चोरी करते. कशाची चोरी? तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची. जे आता समजा कोणता पार्ट्स बनवला ऑटोमोबाईल सेक्टरनी, तो खूप फ्युल इफिशियंट आहे बा, तर त्याची टेक्नॉलॉजी ती चोरी करून ती विकत नाही येणार, कारण की त्याच्यात पैसा द्यावा लागतो आणि ती देणार पण नाही. काही काही वेळेस ती कंपनी देत पण नाही ती जी ती माहिती. तर तशी जी खाजगी माहिती आहे, ती चोरून मग चायनाला त्यांचे स्पाय वगैरे नेतात आणि ते त्याच्यावर रिव्हर्स इंजिनिअरिंग करून तसाच प्रोडक्ट चायनाला बनवतात. आपल्याला माहीत आहे की चीनी माल कसा आहे, इकडून तिकडून कॉपी करून ते चीन आपल्या इथे माल बनवते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी. US नी खूप आरोप लावला त्याच्यावर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या, म्हणजे चोरीचा. तर असं आहे, तिथे काही परवा नाही केली जात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे की नाही आहे. पुढे फ्रँक सर विचारतात, व्हॉट इकॉनॉमिक ऑप्शन्स यू रिअली हॅज, म्हणजे आता काय आर्थिक पर्याय उपलब्ध आहे युरोपियन युनियनकडे, कारण की दोघंही एकमेकांचे खूप जास्त एंगेज झालेले आहेत आणि दोघांचे चांगले आर्थिक संबंध आहेत. त्याच्यामुळे असं एकाएकी त्यांना बाहेर पडता नाही येणार याच्यात. आणि त्यांनी सांगितलं पण आहे की आम्ही सध्या तरी एकाएकी याला काही डायव्हर्स नाही करू याला. कारण चायना हा युरोपियन युनियनचा दुसरा व्यापारिक पार्टनर आहे, सेकंड ट्रेडिंग पार्टनर आहे, सेकंड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर चायना हा युरोपियन संघाचा. कोणानंतर? अमेरिकेनंतर. तर अमेरिकेचं माहीत आहे आता नीती कशी चालली आहे, तर त्यामुळे चायनावर जरा डिपेंडन्सी वाढेल. तर मोहन कुमार सर यावर म्हणतात की यू सफर्स फ्रॉम टू डिसॲडव्हान्टेज, म्हणजे युरोपियन संघ जो आहे तो दोन कमतरतेमुळे त्याला ज्या डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते भासत आहे. पहिला, ब्रसेल्स डिसिजन नॉट बाइंडिंग ऑन मेंबर स्टेट्स, म्हणजे ब्रसेल्स म्हणजे जे युरोपियन युनियन आहे त्याचं हेडक्वार्टर आहे ब्रसेल्सला, तर असं ब्रसेल्स म्हणतात त्याला. तर जो युरोपियन युनियनचा जो डिसिजन आहे तो बाइंडिंग नाही आहे मेंबर स्टेट्सवर. म्हणजे आता कोणता डिसिजन घेतला तर ते ॲडवायझरी जारी करतात. जसं आपल्या केसेसमध्ये RBI ॲडवायझरी जारी करते, तशा टाईप समजू शकते. एकदम तसंही नाही, पण ॲडवायझरी बाइंडिंग नाही आहे, म्हणजे बांधील नाही आहे त्या युरोपियन संघाच्या डिसिजनला त्याचे जे सदस्य राष्ट्र आहे ते. परत आता त्याचं उदाहरण दिलं की गायडन्स पेपर आहे. आता इन्व्हेस्टमेंट जी येत आहे मोठ्या प्रमाणात चीनवरून, तर तुम्हाला माहीत आहे की त्याच्यात एकदम हेतू चांगला नसू शकतो ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, गुंतवणुकीमध्ये. परत 5Gचा जो इश्यू आहे त्याबद्दल काही फक्त ॲडवायझरी जारी केली आहे, म्हणजे गायडन्स पेपर जारी केला युरोपियन संघानं, कोणाला बाइंडिंग नाही आहे ते. तर ही गोष्ट डिसॲडव्हान्टेज आहे त्यांच्यासाठी, कारण की सगळ्या देशांनी मानलं नाही तर मग संघाचा काय फायदा. आणि पुढचा आहे डिस्प्रोपोर्शनल क्लाउड ऑफ जर्मनी, म्हणजे जर्मनीची जी आर्थिक ताकद आहे ती इतरांपेक्षा खूपच जास्त आहे. आता त्याचं उदाहरण दिलेलं आहे की जे युरोपियन संघातून जो चायनाला एक्सपोर्ट जातो, टोटल एक्सपोर्ट करतात जे गुड्स, त्याच्यापैकी 43% हे जे एकट्या जर्मनीतून जातं. आणि युरोपियन संघ जी आयात करतो चीनवरून, त्याच्यापैकी एकट्या जर्मनीला 18% इम्पोर्ट लागतो. 5,000 जर्मन ज्या कंपन्या आहेत त्या ऑपरेट आहे चायनामध्ये. आणि 25,000 टेक ट्रान्सफर झाली आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीची ट्रान्सफर झाली आहे चायनाला. किती रुपयात? तर $100 बिलियन. तर जर्मनीचा जो प्रभाव आहे तो जरा जास्त आहे, आर्थिक प्रभाव. तर इतर देशांना तेवढा बोलण्याचा मौका कमी भेटतो. परत चायनीज स्टेट सबसिडी इश्यू. चायना काय करते, आपल्या देशातील कंपन्यांना खूप जास्त सबसिडी देते आणि त्याचे भाव एवढे कमी होऊन जाते मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये, का शेवटी व्यापार हा त्याच गोष्टीवरून चालतो ना, कुठून भाव कमी येते तर कोणता व्यापारी तेच करेल, कमी भावातून इकडे करेल. भारतासोबतही तेच झालं आहे, म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपलं उदयास नाही आलं आणि आपली आता अशी कंडिशन आहे. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर नक्कीच आता आपल्याला बूस्ट द्यावा लागेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला. तर चायनीज स्टेट सबसिडीचा हा इश्यू आहे. परत पोर्टुगालमध्ये सांगितलं मी पोर्ट विकत घेतलं. इटलीमध्ये BRIचं इन्व्हेस्टमेंट आहे, रोड बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचं. ग्रीसमध्ये ते बेलआउट पॅकेजपर्यंत सिच्युएशन पोहोचली. तर आता अशा लोकांना इटली वगैरेची फायनान्शियल कंडिशन आता तर वीक झाली, तर त्याच्यामुळे तर अजूनच चायनीज इन्व्हेस्टमेंटची गरज लागेल. पण याच्यावरून ते म्हणजे थोडे सावध आहे ह्या गोष्टीवर. परत रिशोरिंग ऑफ PP. रिशोरिंग म्हणजे वापस आणणे. आता कसं आहे, युरोपियन संघ ह्या महत्त्वाच्या गोष्टींवरही डिपेंडंट आहे चायनावर. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, मास्क,
परत हे काय प्रोटेक्टिव्ह गिअर्स आहे, वॅक्सिन आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींवर चायनावर डिपेंड आहे. तर ह्या ज्या इसेन्शियल कमोडिटीज आहे ह्या वापस आपल्या देशात आणणे हे अगत्याचं कारण आहे युरोपियन संघाकडे. तेच आपण सांगितलं. परत लिप्झिग समिट पोस्टपोन झाली. तर त्याचं कारण पण सांगितलं आपण की इलेक्शन आहे. आणि सनोफी कंपनी आहे फ्रान्सची वॅक्सिन बनवणारी, तर तिने सांगितलं की आपण हे चायनातून हटून पॅरिसमध्ये आता स्थापन करू. एव्हरीथिंग इन यू टेक्स टाईम, म्हणजे युरोपियन संघात जे काय होते ते हळू होते, असं मोहन कुमार सरांचं म्हणणं आहे. पुढे फ्रँक सर विचारतात, डज यू कन्सिडरिंग सँक्शन्स ऑर इज इट आउट ऑफ द क्वेश्चन. हा क्वेश्चन जरा थोडा आहे की सँक्शन कोणत्या प्रकारे विचारलं मग गुलशन सचदेव सरांनी, का सगळ्याच प्रकारचे हाँगकाँगवरचे म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहे सिक्युरिटी लॉचे तायवानवरचे, ह्या गोष्टीवर यू सँक्शन लावू शकते का. तर सध्या तरी ऑप्शन नाही आहे असं गुलशन सचदेव सर म्हणतात. पण युरोपियन संघ हा जागा होत आहे, म्हणजे ते जागो ग्राहक जागो टाईप आहे ना, तर युरोपियन संघ हा जागून राहिलेला आहे. आणि आत्ताच युरोपियन युनियन आणि अमेरिका डायलॉगचं ठरलेलं आहे. पॉम्पिओ जे आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट, म्हणजे अमेरिकेचे जे फॉरेन मिनिस्टरच्या पदाला सेक्रेटरी ऑफ स्टेट असं नाव आहे. तर तिचे जे अमेरिकेचे जे विदेश मंत्री आहे माईक पॉम्पिओ, तर त्यांनी आत्ताच नुकतीच EU आणि US मध्ये जे डायलॉग होणार आहे म्हणजे जे बैठक होणार आहे ती म्हणजे चायनाला कसं कंटेन करायचं त्यावर एक बैठक होणार आहे, त्याला हरझेंडी दिली आहे. आणि भारताने पण हे करायला पाहिजे, यावरचा असा डायलॉग घ्यायला पाहिजे असं गुलशन सचदेवा सर म्हणतात. परत युरोपला पण असं नाही आहे की तो एकदमच लूज पार्टनर आहे. अरे आपल्याला माहिती आहे आपल्यावर राज्य कोणी केलं एवढं, 1600पासून 1947पर्यंत युरोपियन कंट्रीचंच होतं ना. आपल्या आजूबाजूला फ्रान्स, परत बेल्जियम, नेदरलँड्स यांचंच राज्य होतं ना. तर असं नाही त्यांना ही जिओपॉलिटिकल गेम समजत नाही असं नाही, पण ते कसं आता त्यांना ते वीक झालेले आहे, त्यांचा इकॉनॉमिक क्लाउड बाकी आहे. आता त्यांना एशियन थिएटरमध्ये यासाठी म्हणजे इंडो पॅसिफिक ह्या भारतीय प्रशांत क्षेत्रात ॲक्टिव्ह रोल निभावासाठी त्यांना कोणी साथीदार लागेल. आता US सोबत संबंध चांगले नाही आपण पाहिलं तेवढ्या प्रमाणात, हे आता कामापुरते आहेत. पण ते भारताने पुढाकार घेऊन युरोपियन युनियनला यात आणायला पाहिजे असं गुलशन सचदेवा सर म्हणतात. पुढे फ्रँक सर म्हणतात, पॉम्पिओ आता EU शेअर्ड अंडरस्टँडिंग टू कंटेन चायना, म्हणजे चायनाला कसं कंटेन करायचं सोबत एक दूर ठेवायचं चायनाला फालतू गोष्टीपासून, तर त्यावर EU त्यावर समिट घेणार आहे. तर तुम्ही ते डू सी दॅट हॅपनिंग, म्हणजे ही होऊ शकते का. तर प्रमित पाल सर म्हणतात की येस. त्याच्यातही त्यांनी सांगितलं की पॉम्पिओ फोकस्ड ऑन, म्हणजे जे विदेश मंत्री आहे अमेरिकेचे माईक पॉम्पिओ, त्यांचा फोकस जास्त क्वाडवर आहे, म्हणजे चायनाला कंटेन करायसाठी. क्वाडमध्ये कोण आहे, इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. तर हे 4 देश मेनली हा ग्रुप चायनाला कंटेन करण्यासाठी आहे असं म्हणतात. तर नॅटोचा उद्देश काय होता, रशियाला कंटेन करणे. त्याच्यामुळे तो त्याचा आता रिलिव्हन्स राहिलेला नाही. आणि तेही ट्रम्पचं आणि अमेरिकेचं चालू राहते. जर्मनीला म्हणते तो पैसे जास्त द्या ट्रम्प नेटोच्या, म्हणजे अमेरिकेचे सैनिक तिथे ठेवण्यासाठी, तर त्याचं रिलिव्हन्सही संपलं. पण आता क्वाडला ते पुनर्जीवित करत आहे. आता पाहू किती दूर जाते, कारण इलेक्शन इयर आहे तर जास्त ॲक्टिव्हिजम दाखवण्यात येते. युरोपियन युनियन ऑन बोर्ड आहे, म्हणजे सोबत आहे USAच्या, की आता चायनाला कंटेन करण्याची वेळ आली आणि आपल्याला स्ट्रॅटेजी शोधावी लागेल. आणि PRCचं नरम भाषा, CGTNची एक, म्हणजे ते CGTN चॅनल आहे त्याच्यावर, तर ह्या जे समिटबद्दल आपण बोलत आहे त्याच्यावरचं पॉझिटिव्ह आउटकम्स आणि खूप चांगले आता संबंध होत आहे युरोपियन युनियनचे वगैरे वगैरे रिपोर्ट आहे. तर असा मीडिया राहते, स्टेट स्पॉन्सर्ड मीडिया, म्हणून मीडियाचं फ्रीडम किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आहे त्याच्यावरून. परत US जर्मनी ऑन नेटो स्पेंडिंग आपण बघितलं, त्यांच्यात स्वतःचंच हे आहे, पण ठीक आहे आता हळूहळू होत आहे. आता इंडिया USA मोर टॉक्स, म्हणजे भारत आणि अमेरिका चायनाबद्दल जास्त बोलतात म्हणजे असं त्यांचं बोलणं चालू राहते. माईक पॉम्पिओ आपल्या विदेशमंत्री एस जयशंकरशी बोलतात, तिथले फॉरेन सेक्रेटरी आपले फॉरेन सेक्रेटरी हर्षवर्धन श्रिंगलाशी बोलतात. तर असं कोणापेक्षा जास्त, तर US-EU पेक्षा, म्हणजे जे पारंपरिक संबंधी आहे. तर अशी परिस्थिती आली आहे आता. आता युरोपियन युनियनचे जे लोक आहेत, म्हणजे डिप्लोमॅट्स आहे, राजनैतिक आहे, त्यांना असं वाटते की बायडन यायला पाहिजे, जो बायडन निवडून यायला पाहिजे. कारण की मल्टीलॅटरलिझमच्या समर्थनार्थ युरोपियन संघ आहे आणि बायडन पण आहे. ट्रम्पला काय, अरे मी WHOतून निघतो, कधी युनायटेड नेशनमधून कधी निघतो, नेटोसाठी तुम्ही आपापले सिक्युरिटी आपली पहा. अरे तुम्ही महाशक्ती आहे तर तुमचं हे दायित्व आहे की तुम्ही ह्या गोष्टी निभवायला पाहिजे. पण असो. तर पुढे बेस्ट वे फॉरवर्ड म्हणतात मोहन कुमार सर, की मूडी शिफ्टिंग अगेन्स्ट PRC, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट विल बी स्क्रीन्ड मोर. म्हणजे आता जी स्ट्रॅटेजिक सेक्टर कोणते, आता हे स्पोर्ट्स सांगितलं, न्यूक्लिअर सेक्टर सांगितलं, 5G झालं,
तर आता 5G येणार आहे तर का आपल्याला मूव्ही डाउनलोड करण्यासाठी येणार आहे का नाही, तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेमध्ये कामी येईल. आपल्या ट्रॅफिक लाईट्समध्ये समजा इम्प्लिमेंटेशन झालं तर तिथं रिअल टाईम डेटा राहील तर वगैरे वगैरे. इसेन्शियल गुड्स रिशोरिंग सांगितलं आपण, जे युरोपियन युनियनचे जे बाहेर बनत आहे मास्क वगैरे ते आपल्या धर्तीवर ते बनवू इच्छिता. आणि WTO लिडरशिप व्हॅक्यूम म्हणजे आता ट्रम्प WTOमध्ये ते आर्बिट्रेशन काउन्सिलमध्ये बरोबर मेंबर नियुक्त नाही करत आहे. त्याच्यामुळे तेच महत्त्वाचं आहे. कोणते झगडे झाले किंवा मतभेद झाले सदस्य राष्ट्रात तर ते आता सोडवू नाही शकत, तर त्याबद्दल बघावं लागेल. स्टेट सबसिडीज आणि अँटी डम्पिंग ड्युटीज. स्टेट सबसिडी सांगितलं चायना खूप स्टेट सबसिडी देते. अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे डम्पिंग म्हणजे खूप सारं बनवणे आपल्या घरी, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणे, कारण कॅपॅसिटी आहे, चीप लेबर आहे, सगळंच आहे, आणि दुसऱ्या देशात जाऊन डंप करणे, म्हणजे तिचे काही स्पर्धाच नाही राहत, आणि यांचा माल पूर्ण खरेदी करतात. व्यापाराचा रूल माहीत आहे, जिथून चांगलं जिथून कमी भाव तिथून चांगलं. बुलसन सध्या सर म्हणतात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप PRC पार्टिंग अवे. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी युरोपियन संघात आणि चीनमध्ये होती तर ती आता दूर होत चालली आहे. इंडियानी याचा फायदा उचलला पाहिजे, आणि एशियन थिएटरमध्ये म्हणजे आता जे चालू आहे एशियामध्ये तर त्याच्यात युरोपियन युनियनचा सहभाग नोंदवला पाहिजे. प्रवीण पाल चौधरी सर म्हणतात पार्ट ऑफ PRC इज इंडिया, म्हणजे चायनाचे जे संबंध आहेत त्याच्यातला काही भाग हा इंडियाचा पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल, आपला पण स्टेक आहे त्याच्यात. इंडिया मच मोर टू कॉपरेट, आपल्याला खूप असे संधी आहेत त्यांच्यासोबत सहकार्य करण्याची. तर काही शंका किंवा सल्ले असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सबस्क्राईब करत चला मित्रांनो, शेअर सपोर्ट पण करा. धन्यवाद.